काय म्हणताय, भूक लागले तर झटपट बनवा कोळंबी फ्राय। तर ही रेसिपी तुमच्यासाठी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण अर्धा किलो मोठी कोळंबी घेतली आहे, आपण पाहू शकता। तर चला आता आपण कोळंबी साफ करून घेऊया। आपण कोळंबी साफ करून स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतले आहे। तर चला आता आपण कोळंबीमध्ये साहित्य टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून घेऊया, काळी मिरी पावडर टाकून घेऊया, तांदळाचा पीठ आणि रवा टाकून घेऊया 1-1 चम्मच, चवीपुरता मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा आगरी मसाला टाकून घेऊया, आला लसूण ठेचा टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। 1 चमचा पाणी टाकून घेऊया, सर्व कोळंबी मिक्स करून घेऊया। आपल्याला कोळंबी साध्या पद्धतीने करायची आहे, तर आपण याच्यामध्ये कलर वगैरे घेतला नाही, आपण पाहू शकता। सर्वात शेवटी आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर चला आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊया। आपण कोळंबी फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवलं आहे, आपलं तेलही तापलं आहे। तर चला आता आपण कोळंबी टाकून घेऊया। आपली कोळंबी एक बाजूने फ्राय झाली आहे। चला आता आपण पलटी मारून घेऊया। कोळंबी फ्राय करायला तेल कडकडीत तापून घ्या फास्ट गॅसवर, आणि टाकून झाली किंवा मग नंतर मीडियम गॅसवर तिला शिजून द्या आणि पुन्हा गॅस फास्ट करून कडक तळून घ्या। कोळंबी फ्राय झाली आहे, तर चला आता काढून घेऊया। अशी कडक फ्राय झाली बघा कोळंबी। आता काढून घेऊया। काय पाहिजे बायांना मान। दुसरी कोळंबी आपण फ्राय करायला टाकूया।
या पद्धतीने तुम्ही कोळंबी मच्छी फ्राय करून बघा, खूप टेस्टी लागते. आपली ही कोळंबी फ्राय झाली आहे. तर चला आपण कोळंबी काढून घेऊया. बघा कोळंबी कशी क्रिस्पी फ्राय झाली आहे. आवाज येतो बघा, एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. कोणाकोणाला कोळंबी आवडते तर चला कोळंबी खायला. क्रिस्पी टेस्टी कोळंबी. तर कसा आवाज येतोय. तर चला या कोळंबी फ्राय खायला. आपल्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा.